आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे मी तुला तुझा आजोबा या नात्याने तुझा धर्म आणि तुझ्या कर्तव्याचं पालन करायला सांगतोय। उद्या तू युद्धभूमीवर मला तुझा शत्रू समजून युद्ध कर। तुझ्या बाणांनी माझ्या छातीवर नेम धर आणि आपले बाण चालवताना हात थरथर कापू देऊ नकोस, कधीच कापू देऊ नकोस। परंतु पितामह, भास्कर अर्जुन, मला यापेक्षा अजून काही ऐकायचं नाहीये। भाच्या, मला तर वाटत आहे की रात्रीच्या अंधारात अर्जुन नातवाचा वेश घेऊन आपल्या आजोबांकडे नाही तर कौरव सेनेच्या सेनापतींकडे उद्याच्या युद्धाची रणनीती ऐकायला आला होता। हो गांधार नरेश, युवराज, तुमच्या मामाच्या जिभेला लगाम घाला। ते माझ्यावर संशय घेत आहेत, माझ्यावर। कोणाकोणाची तोंड बंद करणार तुम्ही? कोणाकोणाची तोंड? ही शंकेची पाल तर कौरवांच्या बाजूनी लढणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये वारंवार चुकचुकते आहे। तुमच्यावरच्या संशयाचा हा वृक्ष सर्व कौरव सेनेत पसरतच चाललाय। याचं कारण तुमच्या मनात असलेलं त्या पांडवांबद्दलचं प्रेम आहे, जे तुमच्या देशभक्तीवर वरचढ ठरतंय, वरचढ। माझ्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला मी उद्या युद्धभूमीवर दाखवून देईन की मी प्राण देऊ शकतो, पण हस्तिनापूरच्या सुरक्षेवर संकट नाही येऊ देऊ शकत। जा युवराज, उद्या युद्धभूमीवर मी तुमच्या सगळ्यांच्या शंकांच्या विषारी नागांच्या फण्याच्या माझ्या बाणांच्या आघाताने चिंधड्या चिंधड्या करून टाकेन। आक्रमण!
थांब सारथी. सावधान पितामह. सावधान अर्जुन. अर्जुना, परत बाण चालव. वाह अर्जुना, वाह. हे बघ अर्जुना, आता पितामह भयंकर प्रहार करणार आहेत, तेव्हा सावधान. बघ पार्था, काय अनर्थ घडतोय बघ. बघ अर्जुना, पितामहांनी जणू प्रलयच आणलेला आहे. अर्जुना, पितामहांना थांबव, त्यांच्यावर प्रहार कर. पार्था, तुझे हात का कापताय? स्थिर हो. पितामह.
हे काय करतोयस तू अर्जुना? तुझ्या प्रत्यंचेला पूर्ण शक्तीनिशी खेच आणि पितामहांच्या छातीला त्यांच्या हृदयावर घात कर. हे तुझे बाण पितामहांच्या शरीराला केवळ स्पर्श करून पडतायत. केशवा, मी तर बाण मारतोय पितामहांवर. नाही, हे अर्जुनाचे बाण नाहीये. अर्जुनाचे बाण तर पर्वतालाही भस्म करून टाकतात, धरतीचंही हृदय भग्न करतात. हे तीर जे पितामहांच्या कुशीत जाऊन पडतायत ना, ते तर त्यांच्या लाडक्या नातवाच्या प्रेमात न्हालेले वाटतात. केशवा, मी काय करू? काय करू? युद्ध कर, पितामहांचा वध कर. केशवा, मी युद्ध तर करतोय. याचा अर्थ असा की तुला पितामहांचा वध करायचा नाहीये. हो, मी पितामहांचा वध करू शकत नाही. नाही करू शकत. मी माझ्या आजोबांची हत्या. तुला अजूनही तुझ्या आजोबांच्या प्राणांची चिंता आहे, पण तुझ्या आजोबांकडून जो धर्माचा वध होतोय त्याची काहीच चिंता नाहीये. पार्था, पितामहांना पांडवांमध्ये केवळ तूच थांबवू शकतोस. केवळ तूच त्यांचा वध करू शकतोस. हो पार्था. केशवा, मी काय करू? माझे हात माझ्या मनाचं ऐकत नाहीये. माझी नजर माझ्या ताब्यात नाहीये. मी निशाणा तर धरतोय, परंतु माझी नजर, माझे हात, माझा धनुष्य आणि माझ्या मनाचाही थरकाप होतो. म्हणजे पार्था, तू पितामहांचा वध करणार नाहीस? नाही करू शकणार केशवा. नाही करू शकणार मी पितामहांचा वध. मग ठीक आहे, जर तू करू शकणार नसशील पितामहांचा वध, तर मग मी करीन पितामहांचा वध. मी चालवीन शस्त्र. हे तू काय म्हणतोस केशवा? युद्धात भाग न घ्यायची तुझी प्रतिज्ञा तोडशील? ही प्रतिज्ञा तोडण्यासाठी तू मला विवश केलंयस. परंतु आपली प्रतिज्ञा पाळणं धर्म आहे, आणि तू तुझी प्रतिज्ञा तोडून अधर्म करशील? पार्था, या धर्म आणि अधर्माच्या वाटांवर तूच मला आणून उभं केलेलं आहेस. मी? हो, तूच. मी प्रतिज्ञा केली होती शस्त्र न उचलण्याची, कारण की मला पूर्ण खात्री होती की या धर्मयुद्धाला तू केवळ स्वतःच्या बळावर जिंकू शकशील, आणि माझा मित्र असल्यामुळे मला याचं श्रेय केवळ तुलाच द्यायचं होतं. पण तू एक छोटंसं कर्तव्य पार पाडण्यासाठी एका मोठ्या कर्तव्याचा बळी चढवतोयस. मला समजत नाही केशवा, की तू काय म्हणतोयस. अर्जुना, आपल्या ज्येष्ठांचा आदर करणं धर्म आहे, पण जेव्हा ज्येष्ठच अधर्माच्या मार्गावर चालतात तेव्हा त्यांचा विरोध करणं हा सुद्धा धर्म आहे. तू पितामहांच्या प्रेमापायी अधर्म करतोयस, आणि जर मीही तुझ्यासारखी चूक केली तर मी या रूपात अवतार घेणं काय कामाचं. जर मीही माझ्या प्रतिज्ञेचं पालन करत राहिलो आणि माझ्या डोळ्यांसमोर धर्माचा अधर्माकडून पराजय झाला तर माझं अवतार घेणं विफल होईल अर्जुना.
बघतोयस हा विस्फोट? हे पितामहांचे बाण आहेत. पार्था, तू अजूनही पितामहांचा वध करणार नाहीयेस? ठीक आहे, मग बसून राहा एकटाच तुझ्या भेकडपणाच्या गुहेत असाच तोंड लपवून. परंतु मी या पांडव सेनेला हरताना बघू शकत नाही. मी अधर्माला जिंकताना बघू शकत नाही. म्हणून मी चाललोय, हो, मी चाललोय पितामहांचा वध करायला. महाराज, पितामहांचा वध करण्यासाठी श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र उचललं आहे. काय? थांब केशवा. केशव थांब. थांब केशवा. थांब केशवा. थांब. थांब. भगवान कृष्णांनी त्यांची प्रतिज्ञा मोडली. थांब केशवा. थांब. थांब. थांब माधव. थांब केशवा. थांब. 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 थांब माधवा. थांब. थांब. माधव थांब. थांब. तुझी प्रतिज्ञा तोडून तू हे काय करतोयस? लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की मी माझी प्रतिज्ञा मोडली. उद्याचा इतिहास मला दोष देईल ना, की मी बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. ठीक आहे, माझी अपकीर्ती होईल ना, मग होऊन दे. पण मी अधर्माला धर्मावर विजय प्राप्त करू देणार नाही. मी मानव रूपात अवतार यासाठी घेतलाय की अधर्मींना जिंकायची संधी मिळू नये. माझा जन्मच धर्माच्या रक्षणासाठी झालाय. हे पार्था, जेव्हा धर्माचं रक्षण करायला कोणीच उरत नाही, आशेचा अंतिम किरण सुद्धा अधर्माच्या अंधकारामध्ये बुडू लागतो, जेव्हा माझा अर्जुनही असहाय्य बनतो, तेव्हा मी स्वतः येतो धर्माचं रक्षण करायला. आताही मी अधर्माच्या अंधाराला आशेच्या अंतिम किरणाला गिळताना पाहतोय. म्हणून मी विवश होऊन हे सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे. नाही केशवा, नाही. तुझी प्रतिज्ञा तोडून तू अनर्थ करतोयस. अनर्थ मी नाही, अनर्थ तू करतोयस. मी तुला वारंवार समजावलं, वारंवार तुला धर्माच्या मार्गावर आणायचा प्रयत्न केला, पण तू वारंवार दिशाहीन होतोस. या धर्मयुद्धात तू माझा पहिला आणि शेवटचा आशेचा किरण होतास.
परंतु तोही विझून गेला. तू मला प्रत्येक वेळी निराश केलंयस अर्जुना, निराश केलंयस. मी आता तुला निराश नाही करणार. तू तर माझा विश्वासच गमावलायस. आता मला तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही अर्जुना. जोवर पितामह जीवित आहेत तू तुझं कर्तव्य करू शकणार नाहीस. कारण पितामहांच्या विरुद्ध धनुष्य उचलताना पहिल्या दिवशी सारखेच आजही तुझ्या डोळ्यात अश्रू जमा झालेले आहेत. पितामहांवरच्या प्रेमाने तुझं मन दुर्बळ केलेलं आहे अर्जुना, दुर्बळ केलेलं आहे. आता मी दुर्बलतेला बळी नाही पडणार केशवा. नाही अर्जुना, मी चांगलंच बघितलंय की तुझे हे दुर्बल हात धर्माच्या रक्षणासाठी योग्य नाहीयेत. पितामहांच्या प्रेमाने तुझ्या शौर्याला पोकळ बनवलेला आहे. थांबवा आता चक्रधारी, मला अजून लज्जित करू नकोस. केवळ एक संधी अजून दे. माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या चुकीमुळे तुला तुझी प्रतिज्ञा तोडायची आणि शस्त्र उचलायची काहीच आवश्यकता नाही. आता मी माझ्या कर्तव्याचं पालन करीन. आता मी तडफडीने युद्ध करेन. मला क्षमा कर मधुसूदन, मला क्षमा कर आणि सुदर्शन परत ठेव. तू खरं बोलतोयस अर्जुना? हे केशवा, परत आपल्या रथावर जाऊया. विजय असो, भक्तवत्सलांचा विजय असो. प्रभू, तुम्ही माझी लाज ठेवली. मला तुमचे चरण स्पर्श करू द्या. अरे नाही पितामह, हे तुम्ही काय करताय? मी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाहीये. नाही प्रभू, नाही. हे सगळं तुम्ही माझ्यासाठीच केलंय. कुणाला माहित असो वा नसो, पण मला माहिती आहे की तुम्ही या तुच्छ भक्ताचीच लाज राखण्यासाठी सुदर्शन धारण केलंय. काय बोलताय तुम्ही हे पितामह? प्रभू, मी खरं तेच बोलतोय. ज्या क्षणी तुम्ही शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा मीही फार विचार न करता उत्साहात तुमची प्रतिज्ञा मोडून शस्त्र उचलायला लावायची प्रतिज्ञा केली होती. पण नंतर मला चूक कळली की माझ्यासारखा तुच्छ भक्तच काय, भगवंतांना कोणीही त्यांची प्रतिज्ञा तोडायला लावू शकत नाही. पण तुम्ही तर भक्तवत्सल आहात ना. तुम्हाला हे कधीच स्वीकारार्ह नव्हतं की तुमचा भक्त खोटा ठरावा. कोणाला माहित असो वा नसो, पण मला माहितीये की तुम्ही केवळ तुमच्या या भक्ताचा मान ठेवण्यासाठीच तुमची प्रतिज्ञा मोडली. प्रभू, तुम्ही खरोखरच भक्तवत्सल आहात आणि बस यातच माझा विजय प्रभू. या युद्धातला माझा सगळ्यात मोठा विजय हाच आहे प्रभू की तुम्ही माझ्यासाठी तुमची प्रतिज्ञा मोडली. प्रभू, केवळ एका गोष्टीचा खेद आहे. तो कसला पितामह? हाच की जेव्हा तुम्ही सुदर्शन धारण केलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला. मला वाटलं की आता माझ्या मुक्तीची वेळ आलेली आहे. आता मला तुमच्या हातून मृत्यू यायचं सौभाग्य प्राप्त होईल. आणि आनंदाच्या भरात मनातल्या मनात मी गंगा मातेला हाक मारली आणि म्हणालो
की हे गंगा माता, तू तर म्हणायचीस ना की आपल्या भगवंताला श्रीकृष्णाला समोर ठेवून प्राण सोड, पण मी तर त्यांच्या हातूनच मारला जाणार आहे. पण अर्जुना, तू माझ्यापासून मुक्तीचा तो क्षण हिरावून घेतला आहेस. जा, तुझ्या रथावर जा अर्जुना. पूर्ण शक्तीनिशी प्रहार कर. एका क्षत्रिय योद्ध्यासारखा, एका नातवासारखा नको. जा. अभिनंदन महाराज. प्रभूंच्या कृपेमुळे पितामह भीष्म वाचले. काय म्हणतो आहे संजय? पितामहांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त आहे. त्यांना कोणीही मारू शकत नाही, स्वतः कृष्णही नाही. महाराज, इच्छा मृत्यूचा अर्थ आहे की त्यांच्या इच्छेशिवाय त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की श्रीकृष्णांचं सुदर्शन त्यांच्या भुजा कापू शकत नाही. कारण श्रीकृष्णांना जर वाटलं असतं तर त्यांना जिवंत ठेवून त्यांच्या शरीराला निकामी करू शकले असते. त्यांचे हात आणि पाय कापले असते तर पितामहांचं जिवंत राहणं अथवा मरणं दोन्ही सारखंच तर झालं असतं. तू योग्य म्हणतो आहे संजय. बरं झालं कृष्णाच्या हे मनात आलं नाही. सूर्यास्त झाला आहे. युद्ध आजच्यासाठी थांबवा. हे महादेव, प्रभूंनी सुदर्शन चक्र धारण करून या युद्धात शस्त्र ना धारण करायची त्यांची प्रतिज्ञा भंग केली आहे. हो देवी, प्रभूंनी त्यांची प्रतिज्ञा तोडून शस्त्र धारण केलं, कारण ते आवश्यक बनलं होतं. पण का भगवान? अधर्माला धर्मावर विजय मिळवण्यापासून थांबवण्यासाठी देवी. म्हणजे भगवान श्रीकृष्णांशिवाय कौरवांना अजून कोणीच रोखू शकत नाही? देवी, जोवर भीष्म पितामह युद्ध करतायत, पांडवांचं जिंकणं असंभव आहे. कारण पितामह भीष्मांना केवळ भीष्मच पराजित करू शकतात. पितामह भीष्म एक कर्मयोगी आहेत. त्यांच्याकडे दिव्य अस्त्रांचं भांडार आहे. त्रिलोकात असा कोणीच महावीर नाही जो भीष्मांना पराजित करू शकेल. म्हणूनच तुम्ही म्हणताय ना की भीष्मांना केवळ भीष्मच पराजित करू शकतात? हो देवी, पितामहांमुळे. आणि पांडवांच्या पराजयाचा अर्थ आहे धर्माचा पराजय. देवी, तुम्हाला तर माहिती आहे की प्रभूंनी धर्माची रक्षा आणि स्थापना आणि अधर्मींचा नाश करायच्या उद्देशानेच मानव अवतार घेतलाय. मग ते अधर्माला धर्मावर विजय मिळवायची संधी कशी देऊ शकले असते? हेच कारण होतं देवी की प्रभू आपली प्रतिज्ञा भंग करून पितामह भीष्मांना थांबवायला आणि त्यांना उपदेश द्यायला गेले होते. प्रतिज्ञा भंग करून प्रभूंनी पितामहांना नक्की कुठला उपदेश केला हे मला कळतच नाहीये. देवी, प्रतिज्ञा संयमाचंच एक श्रेष्ठ रूप आहे. प्रतिज्ञा मोह आणि आकर्षणापासून अलिप्त राहण्यासाठी केलेला श्रेष्ठ विचार आहे. प्रतिज्ञा स्वतःला बंधनात ठेवण्यासाठी केली जाते. परंतु जेव्हा धर्म, समाज आणि देश संकटात सापडेल तेव्हा प्रतिज्ञेच्या बंधनात बंद राहणं हा अधर्मच आहे. मग प्रभू स्वतः असा अधर्म कसा करू शकतात? म्हणून ते आपल्या आचरणाने हे सांगत होते की धर्माच्या रक्षेसाठी एका क्षणाचाही विलंब करू नये. प्रभू श्रीकृष्ण सुदर्शन चक्र धारण करून पितामह भीष्मांच्या माध्यमातून सर्व जगाला
हीच शिकवण देऊ इच्छितात. कृष्णा, तुला सुदर्शन चक्र धारण करावं लागलं? भगवंत असून तुझी प्रतिज्ञा मोडावी लागली? मला माहितीये, चांगलंच माहितीये. याचं कारण माझे गांडीवधारी पती आहेत. युद्धभूमीवरच्या ज्यांच्या भेकडपणाच्या प्रदर्शनामुळे स्वतः परमेश्वराला शस्त्र उचलावं लागलं. मी विचारते, जर प्रतिज्ञा मोडलीच होतीस आणि सुदर्शन धारण केलंच होतंस, तर मग हात का थांबवलास? आणला असतास प्रलय, समाप्त केलं असतास या युद्धाला. त्यामुळे मला माझ्या अपमानाचा सूड घेण्यासाठी अजून जास्त प्रतीक्षा करावी लागली नसती. जे काम माझे पती करू शकले नाहीत, ते काम माझा भाऊ, माझ्या सख्यांनीच केलं असतं. पांचाली, माझं सुदर्शन चक्र धारण करणं आवश्यक झालं होतं, परंतु त्याचा प्रयोग करणं नाही. त्यामुळे सुदर्शन चक्र धारण करून मला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा उपदेश करायचा होता. एकीकडे मला शत्रूला सांगायचं होतं की मी असताना अधर्मात इतकी शक्ती नाहीये की तो धर्मावर विजय मिळवू शकेल. सुदर्शन चक्र बघून शत्रूच्या मनात मृत्यूचं भय निर्माण झालं होतं. आणि दुसरीकडे मी आपलं प्रारब्ध आणि प्रतिज्ञेच्या बंधनात बद्ध असलेल्या एका भल्या माणसाला हे समजावत होतो की जेव्हा धर्म संकट असेल तेव्हा प्रतिज्ञा पाळणं धर्म नाहीये, तर प्रतिज्ञा तोडणंच धर्म आहे. तू पितामहांबद्दलच बोलतोयस ना? हो पांचाली. जर पितामहांना इतकं समजलं असतं की कुठल्या परिस्थितीत कुठलं कर्तव्य पाळायला हवं, तर द्यूत सभेत मला निर्वस्त्र करायच्या निर्लज्ज प्रयत्नावर ते गप्प का बसले असते आणि हे युद्ध का झालं असतं? परंतु युद्धात आता ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे, त्या परिस्थितीत मी सुदर्शन धारण केलं नसतं आणि पितामह जसे द्यूत सभेमध्ये गप्प बसले होते तसाच मीही गप्प राहिलो असतो, तर ते योग्य झालं नसतं. कृष्णा, तू माझा भाऊ आहेस. द्यूत सभेमध्ये तू माझी लाज राखली होतीस. जरी माझ्या लज्जा रक्षणाची सगळ्यात पहिली जबाबदारी त्यांची होती, ज्यांची मी अर्धांगिनी आहे. त्या गांडीव धारकाने माझा विचार करून गांडीव उचलायला हवं होतं कृष्णा, माझ्या अपमानाचा विचार करून. परंतु त्यांना माझ्या अपमानाची नाही, तर पितामहांच्या प्राणांची चिंता आहे, गुरुदेव द्रोणांच्या मानाची चिंता आहे आणि गुरुपुत्र अश्वत्थामाची चिंता आहे. एक तू सोडल्यास इतर कोणालाही माझ्या मान अपमानाची चिंता नाहीये केशवा, कोणालाच नाही. जे घडून गेलं ते विसरून जा पांचाली. आता तुला चिंता करण्याची आवश्यकताच नाहीये. अर्जुनाने मला सुदर्शन चक्राचा प्रयोग करताना रोखलं तेव्हा ही प्रतिज्ञा केली की तो आता ठामपणे युद्ध करेल आणि कौरवांना पराभूत करेल. ते कोणत्याही परिस्थितीत शत्रूला पराजित करणार यावरच तर विश्वास ठेवून मी जगते. आणि आता तू स्वतः जेव्हा तुझ्या मुखातून इतक्या विश्वासाने सांगतोयस, त्याने माझ्या विश्वासाला अजूनच बळ मिळाले. परंतु कृष्णा, पार्थाने आपल्या दोघांचाही विश्वास वेळोवेळी तोडलाय. मग यावेळी तो आपले वचन पूर्ण करेल? अवश्य करेल.
तू विश्वास ठेव. तो दुर्बल नाहीये तर भावूक आहे. त्याच्या मनात मोठ्यांविषयी आदर आहे आणि हाच त्याचा गुणही आहे आणि हाच त्याचा दोषही. आणि म्हणूनच मी स्वतः सुदर्शन धारण केलं, कारण सुदर्शन धारण करण्याचा अर्थ असा होतो की आता अर्जुनाकडून काहीच होणार नाही आणि आता त्याच्या जागी कृष्ण युद्ध करेल. आणि या त्याच्या वीरतेचा सगळ्यात मोठा अपमान झाला असता. आणि म्हणूनच मी त्याच्या वीरतेच्या अहंकारावरच बोट ठेवलं आणि आता या जखमेमुळेच तो एखाद्या वीरासारखा युद्ध करेल. तू त्याच्यावर विश्वास ठेव पांचाली. वाह अर्जुना वाह. दुसऱ्या दिवशी एकीकडे अर्जुनाने दृढ निश्चयाने युद्ध केलं आणि कौरवांमध्ये हाहाकार माजला, तर दुसरीकडे भीमाने कौरव सेनेचा भीषण संहार सुरू केला होता आणि तो रोखण्यासाठी कौरवांकडून कलिंग नरेश आणि त्यांचा वीरपुत्र शुक्रदेव पुढे आले. युवराज शुक्रदेव, तो भीम कौरव सेनेचा भीषण संहार करतो आहे. त्याला रोखणे अत्यावश्यक आहे. त्याचा तू वध करून टाक. जशी आज्ञा पिताश्री. महाराज, आता भीम अतिशय क्रोधात आणि आवेशात युद्ध करतो आहे. तो केवळ आपली गदा घेऊनच कलिंग राजाच्या सेनेवर तुटून पडला आहे. केवळ गदा घेऊन?
बरंच झालं. आता कलिंगराज सहजपणे भीमाचा वध करू शकतील. जर भीम मारला गेला तर समजायचं सारे पांडव मारले गेले आणि मग आपण हे युद्ध जिंकू आणि माझा प्रिय दुर्योधन विजेता ठरेल. पण परिस्थिती तशी दिसत नाहीये महाराज. म्हणजे असं की भीमाचा प्रत्येक वार कलिंग राजावर भारी पडतो आहे आणि कलिंग राजाची सेना भयव्याप्त झाली आहे. त्या एकट्या भीमाने कलिंगराज आणि त्याच्या सेनेला पराभूत करून टाकलं. संजय, मला तर असं वाटत आहे की आपल्या प्रारब्धात विजय लिहिलेलाच नाही. एकीकडे पितामह भीष्म त्या अर्जुनाला पराभूत करू शकले नाही, तर दुसरीकडे त्या एकट्या भीमाने सर्वांना जेरीस आणलं आहे. याला दुर्भाग्य नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार, आणखी काय म्हणणार. आज तो अर्जुन त्या श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे इतका उत्तेजित झाला होता की त्याने आमच्या व्यूहरचनेच्या चिंध्याच उडवून टाकल्या. अर्जुनाचे हे घातक प्रहार असेच सुरू राहिले तर समजून जा, जिंकलोच आपण हे युद्ध, जिंकलोच हे युद्ध. आहा भाच्या, तू चिंता कशाला करतोस? जीवनातल्या सगळ्या समस्यांचं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तू पाहिलं नाहीस, वनामध्ये उंदराला साप खाऊन टाकतो आणि सापाला मुंगूस खातो. परंतु या पाचही सापांसाठी आपल्याकडे कोणता मुंगूस आहे मामाश्री? आहे अंगराज कर्ण, आहे अलंबूस विराजस. अलंबूस? तो माझा मित्र? हो, तोच विराजस जो मायावी युद्धात निपुण आहे भाच्या. वा मामाश्री वा, हा फासा तर माझ्या झोळीतला आहे, पण तुम्ही तो फेकतात. भाच्या, फासे तर तुझेच असतात आणि खेळही तुझाच असतो. परंतु हा खेळ तुझ्याच आज्ञेने, तुझ्याच साठी मी फक्त खेळत असतो आणि जिंकतो मी. भाच्या, हे युद्ध आपण
आपल्या बळाने नाही तर कपटाने जिंकू. पांडव संख्येने आपल्यापेक्षा कमी असूनही बळाने आपल्या पुढे आहेत, परंतु कपटाने आपल्या खूप मागे आहेत. हो, म्हणूनच बोलव बोलव आपल्या अलंबुसला, बोलव. हे मायावी राक्षसा, हे अलंबुस, मी तुझा मित्र युवराज दुर्योधन तुला आवाहन करतो आहे की प्रकट हो. अलंबुस प्रकट हो, प्रकट हो. प्रणाम युवराज. प्रणाम. स्वागत आहे मित्रा, सुस्वागतम. वा अलंबुस वा. आता माझा मित्र अलंबुस लावेल त्या पांडवांवर अंकुश.